श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 13 एप्रिल 2024 या दिवशी चैत्र महिन्यातील पंचमी ही आलेली आहे. या पंचमीला आपल्याला संध्याकाळी एक कापूरसोबत वस्तू आहे ती जाळायची आहे. या उपायाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील. लक्ष्मी मातेचा कायमस्वरूपी वास आहे तो आपल्या घरामध्ये राहील. आपल्या मध्ये जे नकारात्मकता शक्ती असेल, जी काही वाईट ज्या शक्ती असतील त्या सर्व काही घरातून निघून जातील आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायम स्वरूपी स्थिर राहील. यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. चैत्र महिन्यातील या पंचमीलाच लक्ष्मी पंचमी किंवा श्री पंचमी असे म्हणूनही ओळखले जाते. लक्ष्मी पंचमी ही दरवर्षी योगायोगाने चैत्र नवरात्रीमध्येच येते, त्यामुळे या तिथीला विशेष असं महत्त्व असतं. चैत्र पंचमी ही शनिवारी म्हणजे आजच आलेली आहे. शनिवारच्या दिवशी आपण आपल्या घरातील जाळे जळमाटे काढतो. आपल्या घराची आपण स्वच्छता करतो. जेवढी आपल्याला स्वच्छता करणं शक्य होईल तेवढे आपण नेहमीच प्रत्येक शनिवारी आहे ती स्वच्छता करतो. त्यामुळे आपण आपल्या घरातील स्वच्छता ही केलेलीच असेल. प्रत्येक पंचमीला आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आहे ती सेवा करत असतो. लक्ष्मी माता टिकून राहण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये सेवा ही लक्ष्मी मातेची त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा करतो. कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता या दोघांचीही सेवा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता आहे ती कायमस्वरूपी टिकून राहते. पण ज्या घरामध्ये फक्त लक्ष्मी मातेची सेवा केली त्या ठिकाणी लक्ष्मी माता आहे ती जास्त काळ टिकून राहत नाही. म्हणून आपल्याला भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता या दोघांचीही सेवा करायची असते. त्याचबरोबर आपण आज संध्याकाळी आपल्या लक्ष्मी मातेला म्हणजेच आपल्या देवघरासमोर तुपाचा दिवा आहे तो लावायचा आहे आणि त्या तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा आहेत त्या टाकायच्या आहेत. लवंगा ह्या लक्ष्मी मातेला खूप अतिशय प्रमाणात प्रिय आहेत, त्यामुळे हा उपाय आपण जरूर करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामधील वाईट शक्ती आहे ती घालवायची आहे. आपल्या घरामध्ये जर वाईट नकारात्मकता शक्ती असेल तर आपल्या घरामध्ये सतत भांडण-तंडण होत असतात किंवा जे आपल्या घरामध्ये पैसा येणार आहे तो पैसाही टिकत नाही. सतत वेगवेगळ्या मार्गाने काही ना काही कारणास्तव आपला जो पैसा आहे तो खर्च होत जातो किंवा आपली जी महत्त्वाची कामं असतात ती महत्त्वाची कामंही होत नाहीत. त्यामुळे सतत प्रॉब्लेम अडचणी निर्माण होत असतात. अडथळे आहेत ते सतत येत असतात. यासाठी आपल्याला काही विशेष असं उपाय हे करणं गरजेचं असतं आणि हे उपाय आपल्याला वरचीवर करायचे असतात. म्हणून आज पंचमी या तिथीला आपल्याला कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे. ती वस्तू म्हणजे कोणती आहे तर कापूरसोबत आपल्याला या दिवशी जी दालचिनी आहे, दालचिनी म्हणजे आपण मसाल्यांमध्ये जी वापरतो ती दालचिनी, त्या दालचिनीचा 1 इंचाचा तुकडा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर भीमसेन कापूर घ्यायचा आहे. भीमसेनच कापूर घेण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला नाही शक्य झालं किंवा नाही मिळाला तर तुम्ही साधा घेतला तरी चालेल, पण जास्तीत जास्त भीमसेन कापूर आहे तो घेऊन आपल्याला प्रयत्न करायचा आहे घेण्याचा. आणि आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसून एक मातीची म्हणजे जी आपली पंती असते मातीची ती पंती घ्यायची आहे. त्यामध्ये भीमसेन कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्या भीमसेन कापूर जो प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये आपल्याला तो दालचिनीचा तुकडा आहे तो टाकायचा आहे आणि ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हाही मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. आणि जर आपल्याला विष्णू गायत्री आणि लक्ष्मी गायत्री मंत्र जर येत असतील तर ते आपण बोलायचे आहेत. जर ते नसतील येत तर आत्ता मी हे जे सांगितलेले आहेत ते मंत्र आपण म्हटले तरी चालतील. यासाठी आपल्याला भीमसेन कापराच्या कमीत कमी 5 वड्या आहेत त्या घ्याव्यात. कारण आपल्याला हा जो कापूर आहे तो आपले मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण नंतर जो आपण प्रज्वलित केलेला कापूर आहे तो आपल्या सर्व घरभर आहेत ते आपले बाथरूम आणि टॉयलेट सोडून बाकीच्या सर्व ठिकाणी आपल्या
सर्व घरात बेडरूम, हॉल, किचन सर्व ठिकाणून जेवढ्या बेडरूम असतील तेवढ्या सगळ्यातून आपल्याला त्याच्या कोपऱ्यातून आपल्याला हे आहे तो फिरवून घ्यायचा आहे. हा उपाय आहे तो आपण संध्याकाळी दिवस मावळल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कधीही जरी केला तरी चालू शकतो किंवा संध्याकाळी 11पर्यंतही जरी केला तरीही चालू शकतो. हा खूप प्रभावशाली उपाय आहे. आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी काही वाईट शक्ती आहे ती बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आहे ती वास्तव्य करेल कायमस्वरूपी. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील म्हणून हा उपाय आहे तो जरूर करावा. त्याचबरोबर लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची, त्याचबरोबर तुळशी मातेची आणि आपल्या मुलांसाठी कोणते प्रभावी उपाय करावे या संदर्भातही मी या अगोदर जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओही तुम्ही पहा. त्यामध्ये ज्याप्रमाणे उपाय सांगितलेले आहेत त्याप्रमाणेही तुम्ही ते सेवा आहे ती करू शकता. अशा प्रकारे आपण आज संध्याकाळी हे उपाय करायचं आहेत आणि आपल्या घरामधील आर्थिक अडचणी जे प्रॉब्लेम आहेत ते सर्व काही दूर होण्यासाठी, त्याचबरोबर घरातील नकारात्मकता शक्ती दूर होण्यासाठी अशा प्रकारचे उपाय करायचं आहेत. श्री स्वामी समर्थ.